नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीला व गृहिणीला स्वयंपाकघरामध्ये उपयोगी येतील अशा अत्यंत फायद्याच्या किचन टिप आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. किचनमध्ये शक्यतो काचेच्या बरण्या वापराव्या. यामुळे लागणाऱ्या डाळी किंवा इतर वस्तू लगेच डोळ्यासमोर दिसतील. यासाठी आपल्याला शोधाशोध करावी लागणार नाही. यामुळे आपला वेळही वाचेल व स्वयंपाक देखील पटकन होईल. यामुळे आपली ऐनवेळी अजिबात घाई गडबड होऊन गोंधळ उडणार नाही. तर तुम्ही पण तुमच्या किचनमध्ये वेगवेगळे जिरी, मोहरी, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी ठेवण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. अत्यंत साधी सोपी पण अतिशय खास ही पुढील टीप आहे. टीप नंबर 2. स्वयंपाक करताना किचनमध्ये ओले हात पुसण्यासाठी एक किचन टॉवेल ठेवावा. यामुळे आपले हात आपल्या कपड्यांना पुसले जात नाहीत व यामुळे कपडे पण खराब होत नाहीत. तर तुम्ही पण तुमच्या किचनमध्ये ही टीप नक्की फॉलो करा. अत्यंत फायद्याची पुढील टीप आहे. टीप नंबर 3. लाल भोपळा पावभाजीत घातल्यास लहान मुलांना पावभाजी मसाल्याने होणारा त्रास होत नाही. यामुळे भाजी छान मिळूनही येते. तर तुम्ही पण पावभाजी बनवत असाल व तुमच्या घरी जर लहान मुले असतील तर ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 4. पनीर कोमट पाण्यात ठेवल्यास मऊ व स्पंजी होतो. अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे. टीप नंबर 5. उपवासासाठी साबुदाण्याची खिचडी करताना साबुदाणा भिजवायच्या आधी साबुदाणा छान हलका होईपर्यंत भाजून घ्यावा व नंतर थंड झाल्यावर मग भिजवून ठेवावा. यामुळे खिचडी पण मऊ व मोकळी अशी होते व भाजल्यामुळे खिचडी पचायला पण हलकी होते. तर तुम्ही पण उपवासासाठी साबुदाणा खिचडी बनवताना ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. प्रत्येक गृहिणींसाठी अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे. टीप नंबर 6. भाजी करताना वापरला जाणारा चमचा किंवा पळी तसाच भरलेला गॅसवर किंवा ओट्यावर तसाच ठेवू नये. जर तसाच तो ठेवला तर गॅसवर किंवा ओट्यावर डाग पडतात व ते कडक होऊन आपल्याला ते परत पुसायला वेळ लागतो. यासाठी भरलेला चमचा खाली न ठेवता एका प्लेटमध्ये ठेवावा. यामुळे किचन खराब होत नाही व आपल्याला ते परत साफ पण करायला वेळ त्यासाठी वेगळा द्यावा लागणार नाही. तर तुम्ही पण तुमच्या किचनमध्ये स्वयंपाक बनवताना ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 7. लोण्यामध्ये थोडेसे केसर मिसळून रोज ओठांना लावल्याने काळे ओठ गुलाबी होतात. तर सध्या थंडी चालू आहे त्यामुळे थंडीमध्ये तर आपल्या ओठांची आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागते. त्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा. टीप नंबर 8. सुक्या भाज्या बनवताना त्या नेहमी लोखंडी कढईत बनवा. यामुळे शरीराला लोह मिळते. तसेच भाजी शिजवून झाल्यावर लगेच ती काढून घ्यावी. यामुळे भाज्याचा रंग काळा अजिबात पडत नाही. तर तुम्ही पण स्वयंपाकघरामध्ये भाज्या बनवण्यासाठी जर लोखंडी कढई वापरत असाल तर त्यावेळेस ती बनवताना ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 9. डोळ्याखाली काळी वर्तुळे झाली असतील तर कच्चा बटाट्याचे काप डोळ्याच्या खालच्या बाजूला ठेवावे किंवा टॅमॅटोच्या रसाने हलक्या हाताने मसाज डोळ्याच्या खाली करावी. हा उपाय केल्याने डोळ्याच्या खालची काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते. तर बऱ्याचशा मुलींची किंवा महिलांच्या डोळ्याच्या खाली काळे वर्तुळे होण्याची बऱ्याचशा जणींना समस्या असते. त्यांनी ही टीप नक्की फॉलो करा. तर प्रत्येक सुगरणींसाठी अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे. टीप नंबर 10. किचनमध्ये कोणत्याही डब्यांना ओले हात लावू नये. यामुळे डब्यावर चिकट थर येतो आणि डबे जास्तच खराब होतात किंवा दिसतात. तर तुम्ही पण तुमच्या किचनमध्ये ही टीप नक्की फॉलो करा. प्रत्येकीलाच वाटतं की आपलं वजन कधीच वाढू नये पण ते वाढतं. त्याच्यासाठी योग्य काळजी घ्यावी लागते. टीप नंबर 11. पोटाची चरबी कमी करायची असेल तर भाकरीसोबत कांदा खा व लिंबू मिसळून पाणी प्या. जेवण दिवसातून 2दाच करा आणि रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाणी प्यावे किंवा कोमट दूध प्या.
तर तुमच्या पण पोटाची जर चरबी वाढू नये किंवा वाढली असेल तर ती कमी करण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 12. सिंकमध्ये प्लास्टिकची जाळी वापरल्याने अन्नाचे कण किंवा घाण सिंकच्या पाईपमध्ये जात नाही. यामुळे सिंकमधून अजिबात वास येत नाही. तर तुमच्या पण किचनच्या सिंकमध्ये तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. अत्यंत महत्त्वाची पुढील टीप आहे टीप नंबर 13. हिवाळ्यात बाजरीची भाकरी खाल्ल्याने शरीराला उष्णता मिळते, तसेच ताकदही वाढते आणि बाजरीची भाकरी पचायला हलकी असते. वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.